तर सोबतीला जर पाहायला गेलं तर पंचाच्या भूमिकेमध्ये अमित डांगरे सर असतील मॅन फ्रॉम बदलापूर, सुमितजी देशमुख सर असतील मॅन फ्रॉम शहापूर आणि बाळा इकारे सर असतील जे मात्र मॅन फ्रॉम कल्याण. पहिला चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू पडला गुड लेंथ वरती, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक यायचा प्रयत्न झाला होता. आडव्या पट्ट्याने बॅट फिरवायची होती बॉल आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत, करणार नाहीत कुठली चुकी. हाताचा पिसरा फुलवला होता आणि त्यामध्ये समावून घेतलंय चेंडूला. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागतोय पहिला. योगेशांना परतायला लागते माघारी. 0 या आकड्यावरती झटका पहिला लागतोय मी कुडूसकर या संघाला. विकेटचं पतन. एका गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची, जी मात्र रिव्ह्यू एकच असणार आहे. या गोष्टीची नोंद करून घ्या. पूर्ण मॅच साठी एक रिव्ह्यू असेल, इनिंग साठी एक रिव्ह्यू नसणार आहे. पूर्ण मॅच साठी एकच रिव्ह्यू असेल. या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र C4 कंट्रोल दाखवला. C4 कमबॅक केला आणि C4 क्रिकेटमध्ये विकेट देखील कॅरी केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साई आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अप्रतिम बॉलिंग जी मात्र कोमल यांच्या माध्यमातून पाहिली. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करतील. डीप एक्स्ट्रा कव्हरला असेल, त्यानंतर डीप काऊ कॉर्नर मध्ये 2 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. साई जे मात्र असतील बॅटिंग मार्क वरती. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली बॉलरच्या माध्यमातून. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होते. आ देखे जरा किसमे कितना है दम, आणि तो दम किती आहे कोणामध्ये हे पाहणार आहोत आपण या मॅच मध्ये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. कट अँड कॉट बाय दी कीपर. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक लागतोय दुसरा मैदानाच्या आतमध्ये. कोमल यांच्या माध्यमातून अप्रतिम बॉलिंग आपण पाहू शकतो. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका मी कुडूसकर या संघाला. 0 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. टूटते पत्थर शीशों से, अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानाच्या आतमध्ये तेच करायचे. काय झालं याला महत्व न देता काय मी करणार आहे याला महत्व द्यावं लागेल. कारण कालच्या दिवसामध्ये पहिल्या षटकामध्ये साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स पडले होते, परंतु त्यानंतर C4 क्रिकेटमध्ये कमबॅक जो मात्र त्यांनी केला होता आणि 60+ धावा ज्या मात्र बनवले होते, आणि त्यामुळे इथे देखील आपण पाहू शकतो त्या प्रकारचा कमबॅक होणं गरजेचं असेल. आमच्यासोबत जोडले गेले धोनी गणेश डिंगोरे आपण पाहू शकतो. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती. गणेश डिंगोरे यांचा विचार केला ना तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर कल्याण विभाग असेल, डोंबिवली विभाग असेल, त्यानंतर भिवंडी विभाग असेल आणि पनवेल विभाग असेल, अगदी बोलबाला ज्या खेळाडूचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो तो गणेश डिंगोरे आमच्यासोबत जोडला गेलाय. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडचा चांगला वापर करण्यात आला. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता. फेकी थोडीशी वाईट झाली होती, हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने षटक्रमांक पहिलं समाप्त. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम अशी बॉलिंग लाईनअप जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच षटकामध्ये 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा आपण पाहू शकतो. कुठेतरी असफलता मिळाली आहे इथे आपल्याला पाहायला मिळतीये मी कुडूसकर या संघाला, परंतु त्यांना एकच गोष्ट सांगेल कि असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो, परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये तेच करायचे, घडायचे, लढायचे आणि स्वतःला सिद्ध करायचे. काय झालं याला महत्त्व न देता माझ्या संघामध्ये माझी वर्णी का लागली आणि बॅटिंगला मी का आलो हे मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला देखील दाखवायला लागेल. आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर संघासोबत जे पाठीरागे आलेत त्यांना देखील हा विश्वास दाखवावा लागेल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्क वरती साहिल आपल्याला पाहायला मिळतील.
साई आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो जे मात्र असतील गुरुनाथ, लेफ्ट हँडेड बॅटर. लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं की अतिशय रेअर आणि तितकीच घातक अशी कम्युनिटी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतीये, तीच आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. स्ट्रायकर एंड वरती असेल. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. अब नाही चलेगा इक्का और दुक्का, अब मारना पडेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकार जे मात्र मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील, कारण मोमेंटम बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, आणि तुम्हाला जर मोमेंटम स्वतःच्या बाजूला करायचा असेल तर इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे हुक करायचा प्रयत्न होता, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावची मात्र एकवटली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली 3 आकड्यावरती. साई यांचा विचार केला अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने 10 ते 12 वर्षापूर्वी अशाच प्रकारची गोलंदाजी जी मात्र केली जायची, आताच्या जर क्रिकेटमध्ये पाहिलं तर एकदम परफेक्ट बॉलिंग होते, परंतु पूर्वीच्या काळामध्ये अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये बॉलिंग व्हायची. क्रॉस आर्म बॉलिंग केली जायची आणि तोच क्रॉस आर्म आपण पाहू शकतो बॉलिंगचा मुजाहिरा होत असताना. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. साई मात्रे आपण पाहतो मॅन फ्रॉम देसाई. सातत्याने देसाई गावाचं नाव कल्याण डोंबिवली विभाग असेल, त्यासोबत जर पनवेल विभाग असेल, यामध्ये कुठल्या खेळाडूने रोशन केलंय तर त्यामध्ये नक्कीच साई म्हात्रे यांचं नाव नामोल्लेख करणं गरजेचं आहे, कारण आपल्या आपल्या विभागामध्ये चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज मात्र शहापूरमध्ये आले ते. यावेळेस क्रॉस बट सुख्याचा प्रयत्न होता, बॉल गेला जो मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड प्लस बाय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला तो, परंतु 2 धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती वाईड प्लस 1. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि आतापर्यंत एका चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आपण पाहू शकतो, जे मात्र साई म्हात्रे यांनी. फील्ड रिस्ट्रिक्शन जे मात्र ओपन झालेले आहेत. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर, 4 खेळाडू 30 यार्ड सर्कल आतमध्ये पेट्रोलिंग करतायत. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर वाईड बॉल जातोय, अँगलने बॉल बाहेर निघतोय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आहे. अँगल सोबत बॉल बाहेर निघतो टप्पा पडल्यावरती आणि फलंदाज देखील लीव करतायत. त्यांना देखील माहिती आहे फुकट ते पौष्टिक, जितके फुकट धावा मिळतील तितके आमच्यासाठी चांगलं आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, फटका देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, आताचा पिसारा फुलवला होता, कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी यहाँ पे टूटा. झाले 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 आपल्याला पाहायला मिळते. कॅचची संधी होती, कॅच जी मात्र सुटलीये. आपण पाहू शकतो भरत यांना जीवनदान मिळालंय, भरत त्याचा फायदा उचलतील का. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एसटी रक्षक येतोय, करणार नाही कुठली चुकी, फायदा उचलू शकले नाही जीवनदानचं. भरत यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 3रा. मी कुडुसकर या संघाला विकेटचं होतोय पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विशाल पाहायला मिळतील ॲट नंबर 5 येत असताना आपण पाहू शकतो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फक्त कट करायचा प्रयत्न होता, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली अशी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जी मात्र गुरुनाथ आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील विशाल. दोघांच्या माध्यमातून एक एक धावाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी राहिलंय.
इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर येतील, आताचा पिसारा फुलवला होता, कॅच जी मात्र टिपली जातीये, फलंदाज होतोय बा, तू चल मी आया अशा मनस्थितीमध्ये अजून एक झटका लागतोय मी कुडूसकर या संघाला. अगदी पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे पत्त्याचं घड असावं त्याप्रमाणे मॅच मध्ये विकेटचं पतन जे मात्र रेग्युलर इंटरव्हल वरती होत असताना आपण पाहतोय. गुरुनाथ यांना परतायला लागते माघारी. 9 आकड्यावरती लागलेला झटका क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विचार केला तर एका बाजूला आपण पाहतोय आरसीसी डोंबिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला मी कुडूसकर, हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहतोय. कुडूसकर संघाचा विचार केला तर स्टार्टिंगला बॅटिंगला आले, टॉस हरल्यानंतर आणि कुठेतरी अपयशी सध्याच्या स्थितीला आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून आता चांगली कामगिरी करावी लागेल. कारण म्हटलं जातं की गिरने से डरोगे तो उडान कैसे भरोगे, और ये क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करोगे तो आगे कैसे बढ़ोगे. मेहनत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, मेहनतची पराकाष्ठा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळते 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं, अजून एक चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 2 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू हातात असताना 6 धावा खर्च 7 धावा खर्च केल्या, ज्या मात्र आपण पाहू शकतो साई म्हात्रे यांनी. इथे कॅचची संधी, पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, बॅकवर्ड पॉइंटला आले, त्यानंतर मात्र कॅच कंप्लीट होतीये. सध्याच्या स्थितीला फ्रंट फुटला आपण पाहतोय जो मात्र आरसीसी डोंबिवली संघ, आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 2 ओव्हर. टीम मी कुडूसकर अप्रतिम असं बॉलिंग लाईनअप सातत्याने आपल्याला आरसीसी डोंबिवली 40+ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि तशीच कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून होतीये. पहिल्या षटकामध्ये आल्या 2 आणि 2 विकेट्स देखील कॅरी झाल्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट्स कॅरी केल्या आणि 7 धावा खर्च करण्यात आले, ज्या मात्र साई म्हात्रे मॅन फ्रॉम देसाई यांच्या माध्यमातून. आता बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील, बॉबी आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार आहेत. 30 यार्ड सर्कलमध्ये 4 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. मागच्या चेंडूवरती अप्रतिम अशी कॅच शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये टिपण्यात आली, ज्या रिझनला आपण जॉन्टीज पॉइंट असं देखील म्हणतो, कारण आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे जॉन्टी रूट्स देखील त्याच रिझन मध्ये पेट्रोलिंग करायचे, आणि त्यांच्या नावाला संबोधण्यासाठी कुठेतरी त्या रिझनला जॉन्टीज पॉइंट असं संबोधित केलं जातं. त्या रिझन मध्ये चांगली कॅच पाहायला मिळाली. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, पहिल्या चेंडूवाला डॉट, त्यानंतर एक सिंगलची धाव. टीमच्या टोटल मध्ये या टीमची टोटल डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचे जर्सी क्रमांक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आहे, आणि गणेश डिंगोरे यांचं देखील नंबर आपण पाहतोय 10 नंबर आहे. गणेश डिंगोरे यांचा 18 नंबर आहे, हरकत नाही. विराट कोहली रन मशीन आहे त्याप्रमाणे गणेश डिंगोरे देखील रन मशीन आहेत. गोटीगर बीचे यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि टिपली जाते कॅच. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अप्रतिम फिल्डिंग, आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण जर कोणाला पाहायचं असेल तर आरसीसी डोंबिवली संघाची फिल्डिंग बघावी. एकही कॅच जी मात्र सोडली नाहीये, कुठलाही एरर जो मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय आपल्याला पाहायला मिळतील, आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉबी यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील कॅरी केलाय.
मृत चेंडू जो मात्र पंचांनी घोषित केलाय, ज्या चेंडूवरती कुठलाही कार्य होत नाही त्या चेंडूला मात्र मृत चेंडू असं घोषित केलं जातं. डेड बॉल जो मात्र पंचांनी घोषित केला. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेटला एका टप्प्यावरती. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. आता चेंज करावं लागेल जो मात्र गिअर, गाडी कुठेतरी दुसऱ्या गिअर मध्ये तिला शिफ्ट करून 4थ्या-5व्या गिअर मध्ये टाकावी लागणार आहे. इथे मोठा फटका आपण पाहू शकतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतील. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. आउटस्टँडिंग फिल्डिंग आपण पाहू शकतो. एकदा फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत, कारण अप्रतिम फिल्डिंग जी मात्र आपण पाहिली आपल्या संघासाठी काही धावा ज्या मात्र वाचवण्यामध्ये यश आल्यात. डिसिजन जो मात्र आपण पाहतो पेंडिंगला असेल. बहुसंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. येस, सेफ असेल. आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्यात. अप्रतिम अशी फिल्डिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तीन षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे. बारा आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, कार्पेटच्या साह्याने बॉल घासत पुसत चाटत चाललाय जो मात्र काउ कॉर्नर रिजन मध्ये बॉलिंग मार्क वरती सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड. या षटकामध्ये या 5 चेंडूंवरती कमीत कमी 15 धावा येणं गरजेचं आहे, अन्यथा मॅच कुठेतरी एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. नक्कीच कॅच सुटली, परंतु आपल्या संघासाठी धावा वाचवण्यामध्ये यश जे मात्र मिळालंय. 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 2च्या मदतीने. आपण पाहू शकतो 16 या आकड्यावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये तेच करायचे. इथे मात्र आतापर्यंत काय झालं याला महत्व न देता, किती विकेट पडल्या याला महत्व न देता, मी काय करेल आणि मी चौकार षटकार किती मारेल याला महत्व द्यावं लागेल. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. वाडिश मिड ऑन रिझन मध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली आणि दोबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं होते पतन. अगदी फुग्यातून हवा निघावी त्याप्रमाणे मॅच मध्ये विकेट्स देखील सातत्याने पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकही खेळाडू जो मात्र सध्याच्या स्थितीला टिकत नाहीये स्ट्रायकर एंड वरती. आणि पाहायला गेलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला सुभाष यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2-2 अर्थात 4 धावा खर्च झाल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती धाबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालं. मजर जे मात्र आलेत बॉलिंग बॅटिंग मार्क वरती 9व्या क्रमांकावरती मजर जे मात्र बॅटिंग मार्क वरती आलेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चालला मिड विकेटला, बॉलर कडे थ्रो होईल तोपर्यंत एक धाव जी मात्र एकवटली जाते. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. 4 चेंडू जे मात्र सुभाष यांच्या माध्यमातून हाताळण्यात आले आणि त्यामध्ये 5 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. अप्रतिम गिरकी घेतली होती बॉलने, पडला आणि त्यानंतर ऑफ कट झाला होता. डॉट बॉलची समाप्ती होती. बहुसंख्य धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. 17 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. यावेळेस आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. येस, चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल.
4 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती आणि 19 धावेंचं मापक असं आव्हान जो मात्र असणार आहे आरसीसी डोंबिवली या संघासमोर. कल्याण 40+ टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर होणारी मॅच कल्याण 40+ विपक्ष विजय संघ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपण पाहू शकतो 18 धावा धावफलकावरती 19 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल डोंबिवली टीम कॅप्टन आपण व्यवस्थापन समितीशी त्वरित भेटून घ्यायचे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 19 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आरसीसी डोंबिवली या संघाला असेल. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल, एका बाजूला भिवंडी तालुका तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे जो मात्र डोंबिवली तालुका. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. मायक्रोफोनवरती त्यासाठी इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे शेरोशायरी के किंग आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण आणि ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत की असा हा उत्तरार्थ अर्थात दुसरा सत्र. थैंक यू सो मच प्रथमजीत चौहान सर. बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुपारचं हे सत्र, दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय जिथे आरसीसी डोंबिवली आणि मी कुडूसकर असं हे 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवले गेले 18 धावा आणि 19 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 19चं टार्गेट मैदानावरती आरसीसी डोंबिवली या संघासाठी सेट करण्यात आलेलं आहे. साई म्हात्रे मॅन फ्रॉम देसाई आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते. बाळा साई म्हात्रे आणि बाळा असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. डोंबिवली संघ असा संघ आहे ज्या संघाविरुद्ध तुम्हाला जर धावा चेस करायचे असतील तर 60+ धावा बनवणं 4 षटकांमध्ये गरजेचं आहे. कारण स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. हरीश दादा आहेत आणि त्यावेळेस समालोचन करत होतो त्यावेळेसच मी म्हटलं होतं की हरीश दादा, साई दादा, कोमल दादा हे असे खेळाडू आहेत ते जर मैदानावरती त्यांच्यापैकी एक जरी टिकला तरी देखील 4 षटकांमध्ये 65+ धावा त्यांच्यामध्ये क्षमता आहे कुटायची. असे खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. साई आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती बाळा जे मात्र उतरलेले आहेत. तर बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. मी कुडूसकर या संघाकडून. बॉलरचं नाव काय? गुरु. तू विचारत जा का, तुला सांगायला का मी. गुरुच्या माध्यमातून पहिलं षटक होतंय सुरू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी गुरु यांच्या माध्यमातून केली जाईल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. याच दरम्यान आपण पाहू शकतो संदीपजी निमसे सर अर्थात सांडी सरांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये शुभागमन झालेलं आहे. ऑफिसवरून सरळ इकडेच आलेत आणि त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती फक्त आणि फक्त 19 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळतो. डावकुरे आताचे गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा करतील या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जिथे मी कुडूसकर संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरसीसी डोंबिवली असे 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगेल यात ती मात्र शंका नाही आहे. फक्त आणि फक्त 19 धाव्यांची गरज जरूर आहे. मात्र असं म्हटलं जातं की ज्यावेळेस कमी धावसंख्या असते त्यावेळेस ती धावसंख्या एक अशा वळणावरती पोचते जिथे आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं की कुठेतरी थोडंसं चुरस. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो पहिले 2 बॉल आणि त्या 2 बॉलांवरती 2 डॉट बॉल आतापर्यंत फेकण्यामध्ये यश मिळालेलं आहे.
गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतायत गुरु. त्यावेळेस कुलवडप्याचा बॉल फटका सुरेख ऑन साइडला, कॅपमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. देसाई गावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. पहिले 2 चेंडू संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, मात्र जोपर्यंत मैदानावरती साई आहेत तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही असं वादळ मैदानावरती घोंगवत असतं. साई नावाचं असे खेळाडू मैदानावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खूप सुरेख असा स्ट्रोक डीप मध्ये असतील. मिड विकेट सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार मैदानावरती थोडंसं लेझी थ्रो आणि तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 6. विनंती असेल ती म्हणजेच कल्याण 40+ संघाला पण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. कल्याण 40+ संघ विदिन 2 मिनिट्स आपल्याला रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. गोलंदाज सय्यार गुरु, स्ट्रायकिंग एंड वरती साई. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतो. खेचून मारलेला स्ट्रोक डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. लांबून जोपर्यंत चेंडूवरती येतील सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 8 असणार आहे. अजूनही जर विचार केला एकही गडी बाद झालेला नाहीये. इथून मात्र गडी बाद करावा लागेल. मात्र साई हे नाव नाही तर टेनिस बॉल क्रिकेट 40+ मध्ये ब्रँड आहे. कोमल देखील आपल्याला पाहायला मिळतील. हरीश सर देखील आहेत आणि संपूर्ण टीम RCC डोंबिवली संघाची आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. यावेळेस स्विचिट अटेम्प्ट जरूर होता. डीप मध्ये असतील फिल्डर. थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगल झाली आहे कंप्लीट. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनबाद 10. 10 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. समीकरण 18 बॉल आणि 9 धावेंची गरज. प्रति षटकामागे 3.00 ची आस्किंग गती आहे. पाहूया कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील. बॉलिंग मार्क वरती बॉलर मजर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया मजर कशा प्रकारची कामगिरी करतात या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती डावखुऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज बाळा आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया बाळा कशा प्रकारे कामगिरी करतात. म्हटलं जातं की प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट. जो रियाज करता है वही राज करता है, जो शासन दिखाता है वही अनुशासन करता है. आणि कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर सातत्याने प्रत्येक हप्त्यामध्ये 3 ते 4 टुर्नामेंट्स आपल्याला कल्याण डोंबिवली विभागामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून तर काय प्रॅक्टिस करून करून ही स्टार कास्ट आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल हँडेडली वर्चस्व प्रत्येक मॅच मध्ये गाजवते. यावेळेसचा चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक जरूर आहे. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतील घेतलेली सिंगल आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा. वयाच्या 40 नंतर देखील हा फिटनेस विराट कोहलीला देखील लाजवेल अशी फिटनेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एक आमचे स्टाईल आयकॉन बॉबी सर आहेत ज्यांची स्टाईलचे सर्व लोक दिवाने आहेत. आणि दुसरीकडे ती फिटनेस साई दादाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थर्डमॅन गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल होईल 8 टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 6 धाब्यांची गरज आणि साई आपल्या स्टाईलने मॅच फिनिश करू शकतील का पाहूया. काय घडेल काय बिघडेल. दोन्ही टीम्स मातब्बर आहेत. दोन्ही टीम्सकडे खूप चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. आता मी एक गोष्ट इथून मात्र नक्की सांगेल की षटकार मारून मॅच फिनिश करायचा प्रयत्न नक्की केला जाईल साई यांच्या माध्यमातून. कारण क्षमता आहे आणि आपल्या स्टाईलमध्ये नेहमीच ते फिनिश करतात असे खेळाडू मैदानावरती साई आपल्याला पाहायला मिळतील. तर मजर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 16 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. त्यावेळेसचा चेंडू फटका सुरेख आहे. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईल. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे RCC डोंबिवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम RCC डोंबिवली. हार्ड लक टफ लक. मी कुडुसकर संघ पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. मी कल्याण 40+ संघ आपल्याला विनंती असेल तो म्हणजेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. लाईनअप करायचे, शेक हँड करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचे. दोन्ही संघ मी कुडुसकर आणि टीम RCC डोंबिवली शेक हँड करायचे, लाईनअप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. खूप चांगला खेळ जो मात्र मी कुडुसकर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.
आलं